लग्नानंतर होईलच प्रेम 23 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। नंदिनी आणि जीवाने किडनॅपिंगवाल्या बाईला म्हणजेच अत्तरवालीला पकडण्यासाठी भन्नाट प्लॅन केलेला असतो। ठरल्याप्रमाणे ती बाई जुईला किडनॅप करून घेऊन जाते देखील। त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो। त्यात अत्तरवाली बाई जुईला ज्या ठिकाणी घेऊन जाते त्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी त्या बाईचा पाठलाग करतात आणि तिला जुईसोबतच बाकी मुलांना रंगेहात पकडतात। जीवा नंदिनीला पाहून त्या बाईला खूप मोठा धक्का बसतो, तर ती बाई तिथे असणाऱ्या गुंडांना जीवाला मारण्यासाठी सांगते, तोंड काय बघतात, मारा ह्यांना। तर नंदिनी जुईकडे येते आणि बाळा तुला काही झाले नाही ना असं म्हणते। तर ती बाई जुईला म्हणते, तू कशाला यामध्ये पडत आहेस, मी तुझं कोणतंही मूल किडनॅप केले नाही। त्यावर नंदिनी त्या बाईच्या कानाखाली वाजवत त्या बाईला म्हणते, हे माझेच मुलं आहेत आणि तिने घातलेला जो विग असतो तो सुद्धा बाजूला करते। त्या बाईचे खरे रुद्र रूप नंदिनी समोर आलेली असते आणि त्या अवस्थेमध्ये पाहून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो। तर नंदिनी त्या बाईला म्हणते, लाज वाटत नाही का, एक बाई असून किडनॅप करतेस। त्यावरती बाई नंदिनीला म्हणते, तू मला सांगू नकोस मी काय करायचे आणि काय नाही ते, तू या नादी लागू नकोस। ते वर बसलेला आहे ना मास्टर, तो तुला सुद्धा सोडणार नाही, चालती हो इथून। तर इकडे जीवाची मात्र गुंडांसोबत फायटिंग सुरू असते। तो एकदम डॅशिंग हिरो होऊन त्या गुंडांना पिटत असतो, त्यांची खूप धुलाई करतो, त्यांना खूप मारत असतो। तर इकडे नंदिनी सुद्धा त्या बाईला चांगली धमकावून देते, तिला मारते, तिला बरंच काही सुनावते। नंदिनीने त्या अत्तरवाल्या बाईची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते। जवळपास बाईने 5-6 मुलं किडनॅप केलेले असतात। तर जुईने सुद्धा न घाबरता न डगमगता खंबीरपणे जीवा आणि नंदिनीची साथ दिलेली असते आणि यामध्ये जुईचा खूप मोठा वाटा असतो अत्तरवाल्या बाईला पकडण्यासाठी। जीवा नंदिनींची फायटिंग सुरू असताना तेवढ्या तिथे वेळेवर पोलीस येतात। पोलीस फायटिंग थांबवतात आणि जीवाला म्हणतात, आता मी पोलिसांच्या यांना ताब्यात घेत आहे, जीवा नंदिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका। तर जीवा त्या गुंडांना पोलिसांच्या हवाली करतो। जीवा पोलिसांना म्हणतो, आज अगदी वेळेवर आला आहात। तर पोलीस जीवांना म्हणतात, हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे, या बाईला मी तुमच्यामुळेच पकडू शकलो आहे। तर जाता वेळेस अत्तरवाली बाई नंदिनीला म्हणते, तो मास्टर बसलेला आहे ना वरचा, तो तुला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव, तू यामध्ये नाक खुपसला आहे ना, पण तो तुझा काटा काढणार। त्यावर नंदिनी त्या बाईला म्हणते, अगं जाग, तुझ्यासारख्या खूप बघितल्या आहेत, तू काय मला धमकावतेस, एक लाज वाटत नाही का। तर परत तिला नंदिनी खूप काही बोलते आणि चांगली तिची खरडपट्टी काढते आणि पोलिसांच्या हवाली करते। तर पोलीस तिला ओढत त्यासोबतच गुंडांना ओढत घेऊन जातात। तर पोलीस नंदिनी जीवाला म्हणतात, खरंच तुमचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे, हे मिशन तुमच्यामुळे सक्सेस झालेलं आहे आणि सोबतच या जुईमुळेच मी त्या अत्तरवाल्या बाईला पकडू शकलो आहे। तिने बरेच काळे धंदे केलेले आहेत, आता बाकी जो कुणी तिचा मास्टर आहे ना त्याचा पण लवकरच शोध घेऊया आणि त्याचे सुद्धा काळे धंदे आपण बंद करूया। तर जीवा नंदिनी हो म्हणतात आणि जुईचं इकडे तोंड भरून कौतुक करतात। खूप बाळा, तुझं कौतुक कराल तेवढं कमीच आहे, कारण तुझ्यामुळेच आज मी त्या बाईला पकडू शकले आणि या चिमुकल्यांचा जीव वाचू शकले। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।